नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आपण शततारका या कादंबरीचा 6वा भाग आधी ऐकणार आहोत. नंतर वेळ मिळाला तर 7वा भाग सुद्धा ऐकणार आहोत. आता आपण 6वा भाग वाचायला सुरुवात करू. जून उजाडला. शाळा सुरू होण्याचा दिवस जवळ येऊ लागला. बाबांच्या पत्राची ती रोज वाट पाहत होती. पण पण पत्र आले नाही. तारकेने म्हटले, तात्या, करवंदीच्या शाळेतला माझा दाखला आणायला हवा ना? होय, पनवेलीच्या शाळेत नाव दाखल करूया. नरहरीला आज सांगतो. ती स्तब्ध झाली. काहीशी अवाक झाली. कारण राजाने त्यांना आपणाला आंबेगावला नवीन निघालेल्या इंग्रजी शाळेत दाखल करायला सांगितलं असता आता तात्या असं कसं म्हणतात? त्यांना तसे सांगावे, राजाने सांगितल्याची आठवण करून द्यावी असं तिला वाटलं. पण का कोण जाणे, ती गोष्ट तिने तशीच मनात ठेवली. एखादं गुपित मनात ठेवावं तशी. तिने म्हटले, नाही तात्या, मी आता पनवेलीच्या शाळेत जाणार नाही. आंबेगावला यंदा इंग्रजी शाळा निघाले ना, तिथे मला पाठवा. 4थीत माझा पहिला नंबर आलाय. त्या नव्या इंग्रजी शाळेत मला चटकन घेतील. मी तिथेच जाणार. अगो, पण आंबेगावला इतक्या लांब जायचे? लांब कुठे? 1.5-2 मैल तर आहे. अगो, तू एकटी जाणार? एकटी नाही मी तात्या. वेणूला पण तिचे मोठे काका त्या शाळेत घालणार आहेत. वसंतदादा सांगून गेलाय. तो फी भरणार आहे. पुस्तकाचा खर्च करणार आहे. तात्या, या वर्षी त्या शाळेत पहिली केली की पुढच्या वर्षी मुंबईला सरळ दुसरीला जाता येईल. तारका आंबेगावी इंग्रजी शाळेत जाऊ लागली. बरोबर वेणू होतीच. कुसुमला इंग्रजी शाळेत जाण्याची घरून परवानगी मिळाली नाही, पण ती आंबेगावला मराठी शाळेत व्हर्नॅक्युलर फायनल होण्यासाठी दाखल झाली. तिघी सकाळी तूप, खिमट, दही, चटणी खाऊन दशमी भाजीचा डबा घेऊन निघत. 10:30च्या घंटेपूर्वी आपापल्या शाळेत हजर होत. मधल्या सुट्टीत डबे घेऊन अंबाकाच्या घरी जात. संध्याकाळी 5 वाजता शाळा सुटली की घरची वाट धरीत, बोलत गप्पा मारीत हा हा म्हणता घरी येत. तारकेच्या मनात घोंगावलेली वावटळ आता निघून गेली होती. रेशमी किड्यांनी स्वतःच निर्माण केलेले रेशमी धागे स्वतःभोवती गुंडाळावेत, तसे भावी जीवनाचे नवे रेशमी रंगीत धागे ती मनाभोवती अखंड गुंडाळीत होती. आंबेगावला पोस्ट ऑफिसवरूनच तिच्या शाळेत जाण्या येण्याचा रस्ता होता. येता जाता ती खिडकीशी जाई, पत्र आलंय का चौकशी करी, रिक्त हस्ते परत फिरे. शाळेत दाखल केल्यावर तिने आपण इंग्रजी शाळेत जायला लागलो आहोत असे लिहून, इंग्रजी पुस्तकांची यादी लिहून, तिथून पुस्तके पाठवा, मराठी इथे मिळतात, ती मी घेईन असे बजावून लिहिले होते. दुसऱ्या एका पत्रात, मी झटून अभ्यास करते आहे. या वर्षी पण पहिला नंबर काढणार आहे. उत्तराची ती रोज वाट पाही, चौकशी करी, पण पत्राचे उत्तर आले नाही. आपले लेखन एकतर्फीच आहे याची त्या निरागस पोरीला कल्पनाही नव्हती. तिचे मन खट्टू होऊन जाई. तात्यांच्या नावे मनी ऑर्डर मात्र नियमित येत होती. एकदा तिने काहीसे रुसून चिडून म्हटले, बाबांना पत्र लिहायला वेळ नसेल, पण मनी ऑर्डरच्या खालच्या पावतीत 2 ओळी लिहायला त्यांना सवड नाही. आपण त्यांना नियमित परस्पर पत्र लिहितो याचं मात्र तिने घरी कुणाला सुगावा लागू दिला नव्हता. तात्याने शांतपणे म्हटले, अगो, त्याला वेळ मिळत नसेल. दिवस जात होते. तारकेचे शाळेत जाणे येणे, अभ्यास सगळे सुरळीत चालले होते. कुणी विचारी, काय गो तारे, तुझ्या बापाचं पत्र आलं काय गो? त्या विचारण्यात तिला अलीकडे खवसटपणा आहे, टोमणा आहे असे वाटे. ती फणकारून उत्तर दे, मला पत्र लिहिण्याशिवाय माझ्या बाबांना दुसरे काही उद्योग नाहीत की काय? अगो, पण इतके दिवस येत होती ना? येत होती. मी लहान होते म्हणून येत होती. आता मी मोठी झाले, मला आता लिहिता येतं. मीच त्यांना पत्र लिहून इकडची माझी आणि सगळ्यांची खुशाली कळवते. समजलं? अगो, पण तू एवढी ढीगभर पत्र लिहितेस. बघायला येता तुम्ही ढीगभर की टोपली भरते? टोपली भर असेल, पण त्यांचे 2 ओळींचे उत्तर कुठे येतंय? नसेल येत, पण दर महिन्याला न चुकता पैसे पाठवतात ना? झालं तर मग. बघ गे मोठी काकी, तुझ्या नातीचं बोलणं ऐक. बापाची कशी बाजू घेते. जावयाचं पोर आणि बाबांची कड नाही घ्यायची तर काय तुमची घ्यायची? आणि फणकारून ती तिथून निघून जाई. पण संध्याकाळी अंगणात अभ्यासाला बसली की आकाशातून घरट्याकडे उडत जाणाऱ्या पक्ष्यांच्या थव्याकडे ती बघत राही. उदासवाणी होई. बाबांनी आपणाला का बरं पत्र पाठवू नये? राजाने दिलेले पत्र त्यांनी नक्कीच वाचले असेल आणि तरी सुद्धा त्यांनी पत्र पाठवू नये.
त्यांचे मन इतके कठोर कसे झाले? नवी आई आल्यावर त्यांची आपल्यावरची माया कमी झाली का? की नवी आई त्यांना पत्र पाठवू देत नाही? त्या दिवशी आजी तात्यांना म्हणत होती, तो आता दुसऱ्या बायकोच्या पूर्ण आहारी गेलाय. पोरीची दुर्दशा झाली. खरंच का ते नव्या आईच्या आहारी गेलेत? तर मग ते आपणाला आता आपल्या घरी कधी नेणारच नाहीत का? इथेच ठेवतील? म्हणजे इथे कधी येणार नाहीत? म्हणजे कधी भेटणार नाहीत? तिचा जीव कासावीस होऊन गेला. तारके, अगो अंधार पडलाय आणि तू अजून पुस्तकात डोकं घालून बसलीस. वाचायला काहीतरी दिसतंय काय गो? उठ चल. ती दप्तर गोळा करून उठली. हातपाय धुवायला दोन्हीकडे गेली. हा हा म्हणता वर्ष संपले. दिवाळीला सुद्धा बाबांचे पत्र आले नाही. तिने पाठवलेल्या पत्राचे उत्तरही आले नाही. तेव्हा तिचे मन आक्रसून गेले. आता परीक्षा झाल्याशिवाय बाबांना एकही पत्र पाठवायचं नाही असा तिने निर्धार केला आणि आपले सगळे चित्त अभ्यासात गुंतवले. पहिला नंबर काढण्याची ईर्ष्या धरली. परीक्षा झाली. रिझल्ट लागला. ती पहिली आली. संस्कृत आणि इंग्रजी विषयात तिला सर्वाधिक मार्क मिळाले. वेणू, कुसुम पास झाल्या. तिने तात्यांना म्हटले, तात्या, तुम्ही माझा रिझल्ट बाबांना कळवा. मी त्यांना आता त्यांचं पत्र आल्याशिवाय एकही पत्र लिहिणार नाही. तुम्ही पत्र लिहून त्यांचा पुढचा विचार काय आहे तो विचारून घ्या. आणि ती तिथून निघून गेली. आता ती जाणती झाली होती. गेल्या वर्षभरात वयाच्या मानाने तिला जास्त समज आली होती. ती गंभीर, अंतर्मुख बनली होती. आपल्या आईसारखी ती मध्यम बांध्याची आणि सुदृढ शरीराची होती. तिचा रेखीव तोंडवळा आणि देखणे रूप तिला आले होते. आई गेली आणि बापाने दुसरं लग्न केलं की तो आपला बाप उरत नाही एवढी समज तिला गेल्या वर्षभराच्या अनुभवाने आली होती. अशी मुलगी बाप असूनही पोरकीच असते. आजोळच्या छत्राखाली ती वाढते, पण तिच्या मनातला पोरकेपणा जात नाही हे ती अनुभवित होती. ज्या अर्थी आपल्या बापाचे एकही पत्र नाही त्या अर्थी तो आपणाला नेणार नाही असे मनातून तिला वाटत होते. कुसुमला, वेणूला आई वडील आहेत. आपणाला दोन्ही नाहीत. आपण तारके, ए तारके, अगो इथं दोन्हीवर एकटीच बसून काय करतेस? आम्ही आपली खालच्या मळीत तुझी वाट बघतोय. कुसुम हाका मारीत आली. तारकेने म्हटले, नाही गो, निघालेच होते. जरा उन्हे कमी झाली की. म्हणून इथं दोन्हीवर उन्हात वाळत बसली होतीस? अंगणात घातलेल्या चिंचेच्या गोळ्यासारखी नि आमसुलासारखी. चल. तारकेला हाती धरून ती चालू लागली. बोलू लागली, तारके, अगो आंबेगावला तुमच्या शाळेच्या मागच्या मोकळ्या मैदानात सर्कस उतरले. अंबाक्काचा दिनू सकाळी आला होता. तो सांगत होता, आपण सगळी सर्कस बघायला जाऊया. अगो दिनू सांगत होता की सर्कस एका बाईनेच काढले. अगो ती तारेवरची कामे अशी छान करते. एवढेच नव्हे तर पिंजऱ्यात जाऊन वाघ सिंहांना चापकाच्या फटकाऱ्याने गप्प बसवते आणि कुत्र्या मांजरासारखी खेळवते. ते बघून लोक थक्क होतात. अगो एका बाईची सर्कस. बायका सुद्धा किती शूर आणि पराक्रमी होत चालल्यात गो. ती उत्साहाने बोलत होती. तारका निमूट ऐकत होती. खरं तर तिचे तिकडे फारसे लक्षच नव्हते. नेहमी बडबडणारी, उत्साहाने ओसंडून जाणारी तारका वर्षभरात पार बदलून गेली होती. तेलवात कमी झालेल्या चिमणीसारखी झाली होती. संध्याकाळी ती लवकर घरी आली. दिवस मावळण्यापूर्वीच अंगणातली वाळवणे तिने गोळा केली. कंदील, चिमण्या पुसून तेलवात घालून तयार करून एकत्र ठेवून दिल्या. मामी स्वयंपाकघरात गुंतली होती. गणू आंबोण घेऊन गोठ्याकडे धार काढायला गेला होता. आजी गोठ्याकडून येऊन मागच्या पडवीत हातपाय धुत होती. ती विहिरीवर गेली. दोणीतल्या पाण्याने हातपाय तोंड धुवून आली. बाहेर काळोख पडला होता. तिने कंदील, चिमण्या पेटवल्या. एक एक जागच्या जागी ठेवून दिल्या. देवघरातल्या नंदादीप समयीत तेल घातले आणि तुळशीजवळची पेटती पणती हाती घेऊन ती अंगणात आली. हे तिचे अलीकडचे, तिच्या दैनंदिन जीवनातले संध्याकाळचे रोजचे काम. ती कामसू होती. नेमून दिलेल्या कामात कधी चाल ढकल होत नसे. ती पेटती पणती हाती घेऊन तुळशीजवळ आली. आजी रोजच्याप्रमाणे सायमस्तोत्र म्हणत बसली होती. तारकेने तुळशीपुढे पणती ठेवली आणि पलीकडे पडवीच्या पायरीवरच बसली आणि रोजच्या नेमाप्रमाणे हलक्या आवाजात सायमस्तोत्र म्हणू लागली. चांदणी रात्र होती. आजीची आज एकादशी होती. आकाशात चंद्र दिसत होता. त्याचा स्वच्छ शांत शीतल प्रकाश सभोवार आसमंतात पसरला होता. तुळशी समोर लावलेल्या पणतीच्या प्रकाशासारखा. लहानपणी ती विचारायची, आजी, आभाळात देव चांदोबाची पणती लावून ठेवतो काय गे?
आपण ही इथे तुळशीजवळ लावतो तशी? होय गो. पण मग ती पणती कमी होत जाते आणि विझून जाते व रोज त्या पणतीत तेल का घालत नाही? सायं स्तोत्र म्हणता चंद्राकडे बघताना ही आठवण तिच्या मनात तरळून गेली. ते लहानपण. तिने मन स्थिर केलं. सायं स्तोत्र पुरं केलं. पायरीवरून उतरून तुळशी वृंदावनाजवळ आली. हात जोडून तिने नमस्कार केला. आजीला वाकून नमस्कार केला आणि रोजच्या प्रमाणे मामीला स्वयंपाकघरात मदत करण्यासाठी ती निघाली. आजीने म्हटले, तारके ये, बैस इथे. तारका तशीच उभी राहिली. कशाला बसू, काय आहे? ती कडाडली. अलीकडे ती अबोल पण काहीशी चिडकी बनली होती. आभाळ काळेकुट्ट झाले की वीज कडाडतेच. आजी दुपारी ओटीवर तात्यांशी झालेले बोलणे मनात घोळवीत होती. तात्यांनी म्हटले होते, आता पोरीला असे किती दिवस फसवीत राहायचे? बाप आज ना उद्या पुढच्या वर्षी नेईल अशा खोट्या आशेवर किती दिवस झुलवीत ठेवायचे? हो, तेही खरं सांगून टाकायला हवे केव्हा तरी, पण सांगायला जीव होत नाही. पण ते काम आता करायला हवे. तिला आता दुग्ध्यात ठेवून उपयोगी नाही. तुम्ही तिला समजावून सांगून टाका. आणि आता नातीला कसं कोणत्या प्रकारे सांगायचं याचाच विचार दुपारपासून आजी करीत होती. आजी स्वस्थ बसलेली पाहून नातीने चिडक्या स्वरात म्हटले, कशाला बसू, काय आहे? काय तेच सांगते आहे. सांगून टाक एकदाच काय आहे ते. आजीने तिचा हात धरून खाली खेचली आणि म्हटले, बैस इथे म्हणजे सांगते. तारका धपकन खाली बसली. आजीने अजूनही तिचा हात धरलेला होता. तो हात थरथरत होता. ते पाहून तारका शांत झाली. तिने सौम्य स्वरात विचारले, आजी, काय सांगणार आहेस गे? सकाळी ओटीवर तू तुझ्या बापाचा विचार काय आहे ते विचारायला सांगितलेस ना? मग नको सांगायला. गेल्या वर्षी इथं ठेवलं मला, या वर्षी तर. तारके, ज्याने वर्षभरात 2 ओळीचं पत्र लिहिलं नाही, जो एकदाही इकडे फिरकला नाही आणि केशवाबरोबर ज्याने उडता निरोप पाठवला, तो तुला आता यापुढे नेईल या खोट्या भ्रमात तू राहू नकोस. आपण बापाला पत्र पाठवले होते याचा उच्चार तिने केला नाही. पण तिच्या निरागस मनाला अजून आशा होती. तिने म्हटले, पण आजी, त्यांनी आम्हाला फसवून दुसरे लग्न का केले? बायको मेली की पुरुषाने दुसरे लग्न करणे ही जगरहाटी आहे. नवरा मेला तर बायको विधवा होते, पण बायको मेली तर पुरुषाला वैधव्य येत नाही. का येत नाही? तो पुरुष आहे म्हणून. देवाने त्याला पुरुषाच्या जन्माला घातलंय म्हणून. अगो, कुसुमाची गोदा आत्या तू बघतेस ना? तिचे 9व्या वर्षी लग्न झाले आणि 6 महिन्यात तिचा नवरा वारला. मामंजी जाऊन मुलीला माहेरी घेऊन आले. तेव्हापासून ती इथे माहेरी आहे. कुसुमच्या आजोबांनी तिचे दुसरे लग्न का करून दिले नाही? कार्टे, अर्वाच्यपणे काही भकू नकोस. सगळं काही जगरहाटीप्रमाणे चालले असते. ते आता सगळे सोड आणि तुझा विचार कर. काय करू माझा विचार? तुझा बाप आता तुला नेणार नाही असे तू धरून चाल. म्हणजे बाबांचं घर हे आता माझं घर राहिलं नाही? हे विचारताना तिचा आवाज चिरकला. तारे, सासर हेच स्त्रीचे खरे घर. तू आता जाणती झालीस. आणखी 4-5 वर्षांनी सासरी जाशील. तारे, लग्न होऊन मी या घरी आले तेव्हा 8 वर्षांची होते. तेव्हापासून आज पावे तो संसार करते आहे. मी खूप सोसले, खूप भोगले. बाई ग, बायकांच्या वाट्याला सुखापेक्षा दुःखेच अधिक आलेली असतात. पुराणातली रामाची सीता, पांडवांची द्रौपदी, कुंती, किती दुःख भोगली त्यांनी. तारे, आता हे आजोळ हेच तुझे घर आहे. उद्या लग्न होऊन सासरी गेलीस की हेच घर तुझे माहेर होईल. माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी तुझे माहेरपण करीन. अगो, आता सरूच्या जागी तूच आम्हाला आहेस. सरूच्या आठवणीने आजीचा कंठ दाटला. तारकेने आठवणीने मांडीवर हात टेकून म्हटले, आजी, मी आता समजुतीने शहाणपणाने वागेन. पोरी, जन्म सावित्री हो. त्या रात्री ती आजीजवळ बिछाण्यावर पडली आणि आजीने तिच्या अंगावर मायेचा हात फिरवला तेव्हा तिच्या मनाची घालमेल थांबली. ती स्वस्थ चित्ताने झोपी गेली. 6वा भाग इथेच संपला. आता आपण लगेच 7वा भाग वाचायला सुरुवात करणार आहोत. वैशाखाचे रणरणत्या उन्हाचे मोठाले कंटाळवाणे सुटीचे दिवस सुरू झाले. वर्ष पालटले. वयातही 1 वर्षाची वाढ झाली. 12 ते 14 ही मुलींच्या वाढीची खरी वर्षे. तारका नव्हे
तर तिच्यापेक्षा 2 वर्षांनी मोठ्या असलेल्या कुसुम, वेणू, कमळी सगळ्याच एकदम मोठ्या दिसू लागल्या. त्यांचे पोरपण संपले. गतवर्षीपर्यंतचे त्यांचे भटकणे, बडबडणे कमी झाले. त्यातही तारका विशेष शहाणी आणि गंभीर बनली होती. तिच्यामुळे इतर तिघी तारका आता मामीबरोबर घरकामात अधिक लक्ष घालू लागली होती. त्या दिवशी तुळशी वृंदावनाकडच्या पडवीत पापड लाटण्याचे काम चालले होते. आजी, मामी, तारका, मदतीला कुसुम, कमळी. 14 वर्षांच्या कुसुम कमळी आता परकर पोलक्यातून लुगड्यात आल्या होत्या. त्यांच्या घरी त्यांच्यासाठी स्थळे बघायला सुरुवात झाली होती. मुलगी लुगडी नेसायला लागली की घरात तिच्या लग्नाची काळजी निर्माण होई. कुसुमची आई पोळपाट लाटणे घेऊन मदतीला आली होती. कुसुमच्या स्थळासंबंधी बोलणे चालले होते. तेवढ्यात गणुगडी पत्रावळीसाठी वडाची पाने आणि पांदीतल्या फणसाचा भाजीसाठी फणस घेऊन आला. त्याने म्हटले, आजी, माळावरली ममईकर पाहुणी मंडळी येतायत गे. पापड लाटता लाटता तारकेचा हात नकळत थबकला. आशेचा सूक्ष्मसा तरंग तिच्या मनात उमटला. आजीने म्हटले, कोण रे? वसंता, पदू काय? वय. कुसुमच्या आईने म्हटले, वसंता, पदू दरवर्षी न चुकता आपल्या बायका मुलांना घेऊन येतात. त्यांचे आपल्या घरांकडे फार लक्ष असते. आजीने म्हटले, आपल्या गावाची त्याला माया आहे. चाकरमानीपणाचा तसा खोटा मोठेपणा त्याच्यात नाही. आला की सगळ्या घरी भेटायला जातो, चौकशी करतो. तेवढ्यात वसंता आणि पद्माकर दोघे अंगणात आले. काय मोठी काकी, म्हणत वसंता आणि त्याच्याबरोबर पद्माकर दोघे पडवीच्या पायऱ्या चढून वर पडवीत आले. माझघरात जाणाऱ्या पायरीवर बसले. आजीने विचारले, काय रे, सगळी खुशाल ना? होय, मंडळींना घेऊन आलोय. राजा कुठे आहे? तारकेच्या मने घुमत असलेला प्रश्न आजीने विचारला. तो नाही आला. त्याच्या शाळेचा स्काउट कॅम्प माथेरानला गेलाय. स्काउट कॅम्प म्हणजे रे? वसंताने स्काउट कॅम्पची माहिती सांगितली आणि म्हटले, काकी, तो आता मुंबईकर झालाय. गेल्या वर्षात सगळी मुंबई हिंडला. ट्रेन, बसचे सगळे नंबर आणि नकाशा त्याला पाठ झालाय. आम्हाला कुठं जायचं झालं तर पटकन नंबर सांगतो. क्रिकेट खेळायला जातो. आता तो तिथे चांगलाच रमलाय. बरं झालं बाबा, तू त्याला नेऊन मार्गाला लावलास. का कोण जाणे, पण लाटलेल्या पापडांची चळत ताटात घेऊन चटईवर वाळत टाकायला अंगणात गेलेल्या तारकेला ते शब्द कटू वाटले. एक एक पापड ती चटईवर टाकीत होती. यंत्रवत. तिच्या कामाचा वेगही मंदावला. उन्हाळ्याची सुट्टी संपली. शाळा सुरू झाल्या. जीवन रहाटावरची लोट्यांची माळ फिरू लागली. नित्याप्रमाणे रोजचा दैनंदिन कामे, शाळा, अभ्यास, तारकेचं दैनंदिन जीवन सुरू झालं. पण तिच्या मनाची उमेद, उमंग सगळं ओसरून गेलं. ती अधिकाधिक अंतर्मुख होत चालली. आंबेगावी शाळेत जाताना वाटेत तिघींच्या गप्पा गोष्टी होत, पण कुसुम, वेणूच अधिक बोलत. तारका ते ऐकत निमूट चाले. वेणूने म्हटले, काय गो तारके, तू आत्ताशी काहीच बोलत नाहीस. बोलते की, न बोलायला काय झालं? कुसुमने म्हटले, अगो, ती पहिला नंबर काढते, पैकीच्या पैकी मार्क मिळवते. शाळेत, अंबाक्काच्या घरी जिकडे तिकडे तिची वाखाणणी होते, म्हणून तिला ग ची बाधा झाले. हो. छे ग, मुळीच नाही. पण ती मनात म्हणाली, मी इंग्रजी शाळेत जायचा हट्ट धरला. जे बेत रचले ते सगळे बांधासारखे ढासळून पडले. माझ्या हुशारीचा आणि पहिल्या नंबराचा काय इथे उपयोग? दिवस जात होते. आणखी 2 वर्षे उलटली. वसंतदादा मे महिन्यात येऊन जात होता, पण त्याची मुले आता मोठी झाल्यामुळे बायकोमुळे येत नव्हती. तो येऊन 8 दिवस राहून जाई. गेल्या वर्षापासून पद्माकरही आला नव्हता. आणि राजा तर, जो एकदा गेला तो आलाच नव्हता. यंदा मॅट्रिकला बसणार. अभ्यासात गुंतून गेलाय. सुटीत सुद्धा अभ्यास करतो, शिकवणीला जातो वगैरे. हकीकत वसंता आजीला भेटायला येई तेव्हा तो आजीला सांगताना तिच्या कानी पडे. ती आपण होऊन त्याच्याविषयी काहीही विचारित नसे. दिवस चालले होते. कुसुमचं लग्न झालं. स्थळ शोधता शोधता शेवटी त्यांच्या नात्यातलं स्थळ मिळालं. तिच्या मधल्या भाऊजाईच्या दूरच्या नात्यातला. देवगडला शाळेत शिक्षक होता. घरचे बेताबाताचे. थोडी शेती होती. आंब्याची बाग होती. ती सासरी गेली. पुढे 6 महिन्याने कमळीचेही लग्न झाले. वेणू आणि तारका दोघी शाळेत जात होत्या. इंग्रजी 4थीत होत्या. वेणूसाठी स्थळे शोधणे चालले होते. ती इंग्रजी शिकली होती तेव्हा त्या दृष्टीने तसे योग्य स्थळ शोधणे प्राप्त होते.
एक दिवस आजीने ओटीवर येऊन तात्यांना म्हटले, हे बघा, जावयाने मुलीकडे पाठ फिरवलीच आहे. गेल्या 4 वर्षात एकही पत्र घातले नाही आणि या वर्षापासून तर त्याचे पैसे पाठवणेही कमी झाले. 2-3 महिन्याने केव्हा तरी पैसे पाठवतो. असू दे, तो पैसे पाठवत नाही म्हणून मुलगी इथे उपाशी राहत नाही ना. तिला जेवायला मिळालं म्हणजे काम भागलं. अहो, तिच्या लग्नाचा आता विचार नको करायला. तिच्या बापाला लिहा. काय लिहू? लिहा, तुमची मुलगी मोठी झाले, लग्नाला आले. तिकडे तिला स्थळ बघा. तुमच्याजवळ तिचे जन्मटिपण आहेच. यावर्षी तिचे लग्न करायला हवे. पत्र ऑफिसच्या पत्त्यावर पाठवा. आजच्या आज लिहा. आता चाल ढकल नको. तात्यांनी पत्र लिहिले. त्याचे उत्तर येणार नाही याची घरात सगळ्यांना, आजीला सुद्धा खात्री होती. पण 15 दिवसांनी पत्र आले. त्यात लिहिले होते, त्याच बाजूचे स्थळ तुम्ही तिथे बघावे. तिच्या लग्न खर्चासाठी रुपये 500 पाठवीत आहे. आता यापुढे मला दरमहाचे पैसे पाठवता येणार नाहीत. आजीने म्हटले, त्याने 500 रुपये पाठवले आणि हात झटकून तो मोकळा झाला. त्याने मुलीचे नाव टाकले म्हणून आपणाला काही स्वस्थ बसता येत नाही. आतडं आहे ना. होय, आता आपणाला त्या खटपटीला लागायला हवे. लागायला हवे म्हणून स्वस्थ बसू नका. 4 ठिकाणी पत्र टाका. लग्न होऊन एकदा सासरी जाऊ दे. कुसुम कमळीचं झालं. वेणूच्या लग्नाची खटपट चालू आहे. हिचेही वेळेवर लग्न होऊन जाऊ दे. त्या तिघींपेक्षा तारकी लहान आहे. माहीत आहे, पण स्थळे बघता बघता जोडे झिजतात. वर्षे निघून जातात. तुम्ही खटपट केल्याशिवाय तुमच्या दाराशी स्थळ काय चालून येणार आहेत? तुम्ही नेहमीची दिरंगाई सोडा आता. तात्या स्थळांच्या खटपटीला लागले. त्याच दिवशी त्यांनी रत्नागिरीला आपल्या एका स्नेहाला पत्र टाकलं. आई मेलेली आणि बापाने टाकलेली, एक प्रकारे पोरकी झालेली आपली नात आपल्यापासून फार दूर जाऊ नये. इंग्रजी शिकलेली आहे. घरकामात स्वयंपाकात हुशार आहे. तेव्हा रत्नागिरी, राजापूर, देवगड, विजयदुर्ग, फार फार तर कोल्हापूर अशा आपल्या आटोक्यातल्या शहरी द्यावी. लग्नानंतर तिचे सगळ्या प्रकारे माहेरपण आपणाला करता यावे. वारंवार तिला माहेरी यायला मिळावे. आपणाला माहेर नाही अशी त्या पोरीच्या मनात रुखरुख राहू नये असे आजीला वाटत होते आणि त्या दृष्टीने स्थळांचा शोध चालला होता. एक दिवस मधुवाडीचे बापू खोत अचानक पुढच्या खळ्यात आले. हातातली काठी ठोकीत त्यांनी मोठ्यांदा म्हटले, हरी तात्या आहेत का घरात? त्यांची हाक ऐकून ओटीवर बसलेले तात्या आश्चर्यचकित झाले. बापू खोत तसे नात्याचे चुलत बंधू, पण मध्ये तशा अनेक चुली होत्या. तसेच काही कारण असल्याशिवाय बापू खोत सहसा कुणाच्या घरी जात नसत. देवकार्ये, धार्मिक कार्ये पूर्वीपासूनच अलग अलग होत असल्यामुळे एकमेकांकडे जाण्या येण्याचा प्रश्न उरलेला नव्हता. फक्त लग्न मुंजी कार्यानिमित्त एकमेकांची आमंत्रणे एकमेकांना येत जात आणि त्यानिमित्त सगळे एकत्र जमत. त्यांची हाक ऐकता तात्या लगबगीने उठले. ओटीवरून पडवीत उतरले. दारातून खळ्यात जात त्यांनी म्हटले, अरे बापू, ये ये. काय चाललंय? म्हणत बापू पुढे आले. दोघे आत ओटीवर येऊन बैठकीवर बसले. इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी झाल्या. आत आजीने त्यांची हाक ऐकलीच होती. ती 2-3दा ओटीच्या दाराशी येऊन हलकेच बाहेर डोकावून गेली. तारका नुकतीच आंबेगावला शाळेला गेली होती. नरहरी, माधव मळीकडे आपल्या कामाला गेले होते. बोलता बोलता बापूने अगदी सहजगत्या वाटावे असे विचारले, काय रे तात्या, तू नातीचे लग्न करतोयस असे ऐकले? होय, आता लग्नाची झाली तेव्हा करायलाच हवे. बाकीच्या गोष्टी माझ्या कानी आल्या आहेत. त्यांची पुन्हा वाच्यता करण्यात काही मतलब नाही. खरे आहे. माझा मूळ मुद्दा असा की तुझ्या नातीला माझ्या घरी देतोस का बघ. दिगू, आमचं शेंडेफळ तुझ्या पाहण्यातलं आहे. इथे लहानपणापासून येणारा जाणारा आहे. बापू, तात्या आश्चर्याने उद्गारले. बापूने म्हटले, तात्या, आमच्या घरी सगळ्यांच्या मनात तुझी नात भरली आहे. बापूंना आश्चर्याचा दुसरा धक्का बसला. बापू खोत म्हणजे बडी आसामी. फणस गावातील 4 घरे मिळून जेवढी शेती होती त्यापेक्षाही बापूंच्या शेतजमिनी अधिक होत्या. शिवाय आमराई, डोंगराच्या कडेने काजूची बाग, नारळ, पोफळी. तात्याने हलकेच म्हटले, ते खरे, पण देणे घेणे अटी तटी काही नाहीत. तात्या, अरे आम्हीच स्वतः तिला मागणी घालायला इथे आलो आहोत.
मग अटी कसल्या? तात्या, तुला आमच्या घरची परिस्थिती थोडी माहिती असेल. वस्तुस्थिती अशी आहे, 4 मुलगे, त्यातले 2 गावाबाहेर. मंगेश देवगडला होता, तिथून 2 वर्षांपूर्वी मुंबईला गेला. दत्तू राजापूरला होता, तिथून बदली होऊन रत्नागिरीला गेला. तिथली नोकरी सोडून 6 महिन्यांपूर्वी त्याने मुंबईला नोकरी धरली. ते दोघे जवळपास होते तेव्हा अधूनमधून घरी येत, शेतीकडे बघत. पण आता मुंबईत आपल्या नोकरीत गुंतले. एकटा श्रीधर शेतीचा पसारा किती बघणार? शेंडेफळ दिगू प्रकृतीने सुदृढ आणि बुद्धीने हुशार आहे, पण उनाड आहे. शिक्षणात त्याचे लक्ष नाही. गेली 4 वर्षे राजापूरला ठेवला. जेमतेम मॅट्रिक पर्यंत गेला. शेती करील, पण व्यवहार शून्य आहे. अरे, आहे ती शेती नीट राखली तरी 4 पिढ्या पुरेल, पण आहे ते राखण्यापेक्षा उडवण्याकडे त्याचा कल अधिक आहे. व्यवहार ज्ञान बिलकुल नाही. माझा मुलगा म्हणून त्याचे दुर्गुण मी लपवून ठेवीत नाही, स्पष्ट सांगतो. मी आहे तोपर्यंत ठीक, पण माझ्या पश्चात श्रीधरवर सगळा बोजा. मी आता मुद्द्यावर येतो. तुझी नात हुशार आहे, 4 बुके इंग्रजी शिकलेली आहे, रुक्मिणी वहिनीच्या वळणात वाढलेली आहे. वेळ पडली तर शेतीचा कारभारही बघेल. तात्या, शहरातल्या मुली इथे खेड्यात तशा काही उपयोगाच्या नाहीत, असे माझे स्पष्ट मत आहे. अरे, कुंडीतलं रोप जमिनीत मूळ धरीलच असं नाही. बापू खोत फार धोरणी आणि व्यवहार कुशल आहे, अशी त्याची ख्याती होती. त्याची प्रचिती तात्यांना आता प्रत्यक्षच आली. त्यांनी हसून म्हटले, बापू, तुझे धोरण मोठे दूरदर्शीपणाचे आहे रे. तात्या, आपल्या बापजाद्यांनी मिळवलेल्या या जमिनी, अरे जितके दिवस टिकतील तितके दिवस टिकवायच्या. पुढचे कोणी बघितले? खरे आहे, भविष्याची गती कोणाला कळत नाही. तेव्हा तुम्हा सगळ्यांना हा संबंध मान्य असेल तर लगेच या बैठकीत ठरवून टाकू. रुक्मिणी वहिनीला बोलाव. मग त्याच बैठकीत तारकेचे लग्न ठरले. तारका संध्याकाळी शाळेतून घरी आल्यावर आपलं लग्न दिगूशी ठरलंय, तात्यांनी ठरवून टाकलंय हे तिला कळलं. हे कळताच ती मनात हबकली, पण काही बोलली नाही. बोलायला अवकाश नव्हता, अवकाश दिलाच नव्हता. बोलण्यासारखे काही उरले नव्हते, काही उरवले नव्हते. महापुरात अचानक बांध वाहून जावा, सगळ्या वाटा पाऊल वाटा सुद्धा बंद व्हाव्यात, त्यात अडकून पडावे, तसे सगळे अचानक अनपेक्षित घडले होते. ती स्वयंपाकघरात गूळ घालून केलेल्या लाह्याच्या पिठाचा लाडू आणि कडबोळी खायला बसली होती. आजी तिच्याजवळ बसली होती. तिने म्हटले, तारे, अगो बापू खोत स्वतः इथे आपल्या घरी तुला मागणी घालायला आला होता, हे तुझं मोठंच भाग्य गो. तारका काही बोलली नाही, पण लाडवांचा घास तिला गिळेना. दुधाच्या घोटाबरोबर तिने गिळला. तिची भूक एकाएकी भरून गेली, पण काहीही न बोलता मन दाबून ती ताटली मोकळी करू लागली. भाजी चिरीत बसलेल्या मामीने म्हटले, वेणूला त्या घरी द्यायचे तिच्या आईच्या फार मनात होते असे ऐकले. बापू खोताचं घरच तसं आहे. भाऊजी सकाळी स्वतः ओटीवर सांगत होते. मलाही सांगितलं की तुमची नात आमच्या घरात सगळ्यांच्या नजरेत भरली आहे. सुने, संध्याकाळी चूल पेटवलीस की मीठ मोहऱ्या घेऊन पोरीची दृष्ट काढून टाक. बाई गे, कित्येकांच्या नजरा त्या घरावर होत्या बरं. तारका सगळे निमूटपणे ऐकत होती, बकाबका गिळीत होती. बापू खोताने स्वतः तात्यांच्या घरी येऊन त्यांच्या नातीला मागणी घातली, ही अप्रूपाची गोष्ट गावात नव्हे पंचक्रोशीत पसरली. घरी दारी स्तुतीचे ताशे वाजंत्री वाजू लागली. बापू सारखा खोत स्वतः मुलीच्या घरी येऊन मागणी घालतो म्हणजे काय गोष्ट आहे? अहो, देण्या घेण्याची कसलीही अट नाही, हुंडा सुद्धा नाही घेणार. तारके, मोठी भाग्याची गो तू. आता तुला घालायला अंगभर दागिने नि नेसायला पैठण्या. बापू खोताच्या घरी गडगंज आहे सगळं. आई विना पोरीने नशीब काढलं हो. आता बापाला येऊन बघ म्हणावं, डोळे फाटून जातील. या कोलाहलात तिच्या पिपाणीचा आवाज कुठे उमटणार? ती पिपाणी केव्हाच पायदळीत चुरडून गेली होती. गेल्या 4 वर्षात राजापूरला त्याला शिकायला पाठवल्यापासून दिगू त्यांच्या घरी फिरकला नव्हता. तसे काही कारणही नव्हते. त्या 4 वर्षात तारकेने त्याला पाहिलेही नव्हते. तो सुटीत आणि सणासुदीला माळावरच्या घरी आपल्या मावशीकडे, रघु वेणूच्या आईकडे येऊन जाई. गप्पांच्या ओघात कधी कधी ते तारकेच्या कानी पडे. दुसरे दिवशी शाळेत जाताना वेणू तारकेकडे अधूनमधून पाहत होती. ती काही बोलेल, काही सांगेल म्हणून वाट पाहत होती. उपवर मुलीचे लग्न ठरले की तिच्या आई बापाच्या जीवाला लागलेला घोर मिटतो.
आणि मुलीच्या मनाची भावी संसार सुखाची कडी उमलू लागते. स्वप्ने दिसू लागतात. अबोल मुलीही अशा वेळी समवयस्क मैत्रिणीत बोलक्या होतात. पण तारका आपल्या घरी काहीही घडलं नाही अशा तऱ्हेने निमूटपणे चालली होती. मग वेणूनेच म्हटले, "काय गो तारके, काल बापू तुमच्या घरी आले होते ना?" "आले असतील, मी कुठे घरी होते." "म्हणजे गो काय, दिगूशी तुझं लग्न ठरलंय ना?" "हो." थोड्या वेळाने तिने म्हटले, "ज्याच्या नशिबात जे असतं ते घडत असतं." "अगो दिगू आता पूर्वीचा राहिला नाही. खूप सुधारलाय. शहाणा झाला. 8 दिवसांपूर्वीच आमच्याकडे आला होता. मॅट्रिकच्या वर्गात आहे. त्याच्या परीक्षेसाठी मामी राजापूरला थांबले. परीक्षा झाली की ती मुलांना घेऊन मुंबईला जाईल." "असं?" एवढंच ती उद्गारली. वेणू मोठ्या उत्साहाने बापूच्या घराच्या श्रीमंतीचे वर्णन करीत होती. तारकेने मध्येच म्हटले, "तुला तिथे देण्याचा तुझ्या आईचा विचार होता ना?" "विचार ढीग असतात गो. पण मोठी काकी म्हणते ब्रह्मदेव स्वतः लग्नाच्या गाठी बांधित असतो. जिच्या नशिबी ज्याची गाठ बांधलेली असते तोच तिला मिळतो. तूच बघ ना, कमळी कुठे गेली? कुसुमला कुठच्या गावचा नवरा मिळाला? काहीतरी पूर्वी कल्पना होती आपणाला?" "अगो ज्याच्याशी माझी लग्नगाठ त्या ब्रह्मदेवाने बांधलेली असेल तोच येऊन उभा राहील." "तारके, मोठ्या काकांनी बापूंकडे गोष्ट काढली होती आमच्या आईच्या सांगण्यावरून, पण त्यांनी मनावर घेतलं नाही. मोठे काका म्हणतात बापू काका फार धोरणी आणि आतल्या गाठीचा माणूस आहे." तारका काही बोलली नाही. ती आपल्या लग्नगाठीचा विचार करीत चालली होती. चालता चालता तिने सहजगत्या विचारले, "राजा या 4 वर्षात इकडे आलाच नाही काय गो?" "छे गो, तो आता पक्का मुंबईकर झालाय. आपल्या गावाला पूर्ण विसरला तो. गेल्या मे महिन्यात वसंतदादा आला होता ना, 2 दिवस चल म्हणून त्याला आग्रह करीत होता. पण मॅट्रिकचं वर्ष ना. अगो, सुटीत सुद्धा तो अभ्यास करतो. त्याला नंबर काढायचा आहे ना. संस्कृत विषय घेतलाय ना त्याने. त्याला शंकरशेठ स्कॉलरशिप मिळवायची आहे. पण आपल्या आईला सुद्धा भेटावंसं त्याला वाटत नाही." "तेच गो. अगो मोठी काकी वसंतदादाबरोबर निरोप पाठवायला लागली. 'अरे 2 दिवस येऊन आईला भेटून जा म्हणावं.' तर मनू काकीच म्हणते, 'नको, त्याला तिथेच मन लावून शिकू दे. वसंता त्याचे एवढं करतो, मग कसली काळजी. शिकू दे आणि तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीचे चीज करू दे.'" तारका ते सगळे ऐकत निमूट चालत होती. आज मी वाचलेले शततारका या कादंबरीचे हे दोनही भाग तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा, ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील. आणि हो, कमेंटमध्ये जाऊन हाईप करायला अजिबात विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू याच कादंबरीच्या पुढच्या भागांमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.